असं पाहिजे पहिल्या तरी पण तुम्हाला सुंदर वारी तुमच्या समोर शाहीर तुरुंग शिवाजीने ठेवलेले आहे. मीही त्याने मला एकही शब्द वाईट बोललेला नाही, त्यामुळे मीही त्यांना वेडं वावगं न बोलता माझा कार्यक्रम मी या ठिकाणी सादर करतो. लक्ष असू दे. शाहिरांची स्तवन परवाही मला कासरगोळवरला ही स्तवन त्यांनी घातलेली आहे. फेमस साल आहे, तुम्हाला काही सांगायला नको. थोडंसं वळवायचा प्रयत्न केला तर आणखीन 2 शो आहे, तरी सुद्धा प्रयत्न काय नाही चालू. दोन्ही कर जोडले मनी स्वर छेडले. परवा होती त्यांची स्तवन, आज
काय गायले ते मला नीट नाही ऐकायला. मला लोक भेटायला आली, बक्षीस सुद्धा आलेले आहेत, ते देतो. मोहाचे शब्द मला ऐकू येत नव्हत्या, मोहाचे शब्द मला मध्ये ऐकू येत नव्हते स्पष्ट. बुवा म्हटले म्हणजे तुमचा आवाज बसला होता तरी सुद्धा तुमचे शब्द स्पष्ट ऐकायला येतो. हा फरक आहे. शब्द फेक आहे, शब्द फेक सगळ्या जणांना जमत नाही. क्वचित जणांना ईश्वरची देणगी आहे, ते माय बापांची माझ्या कृपा आहे. म्हणून बघा मी त्यांच्या स्तवनाला हात नाही, सुंदर स्तवन आहे आणि धनी केदारलिंगानं गायलेलं आहे. त्यांचं आराध्य देवत आहे. मी शक्तिवाला आहे, मी माझी आदिमायेची बाजू आहे, त्यांची बाजू शिवशंकरांची आहे आणि त्यांनीच गायला पाहिजे होतं आणि त्यांनी गायले खूप चांगलं केलं. कर जोडले आज बदलले असतील, मला माहिती नाही, शब्द बदलले असतील. मनी स्वर छेडले नाव धन्याचं ओठावर, नाव धन्याचं ओठावर दिसे शोभून मंदिर वनराईत धरणाच्या काठावर. सुंदर सुंदर स्तवन आहे. केदारलिंगाला गायले माझं राजमंडळ सुद्धा यंदाच माझी नवीन शाखा या तुमच्या आमच्या तालुक्यातील घोडे सकळ गावातील गुरुवाडीची शाखा आहे मित्रांनो आणि त्यांचंही ग्रामदैवत आहे. मला आनंद वाटला. मोहाने सुंदर गायले, मी त्याला कापणार नाही, त्याचं उत्तर देत नाही. मोहाने घणी सुंदर गायला, तेवढा जमला नाही गायला, माझा आवाज बसलाय तरी कसे गजल बघा, तरी कसे गजल. बडे दिनों के बाद हम बेवतनों को याद, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, मिट्टी वतन की आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है. आवाज बसलाय, वाने बसलाय, बऱ्या बऱ्या प्रकाराला बसवलेलं शाहीर आहे. सचिन बुवा म्हणतात मला बक्षीस आहे. प्रथमेश बाविस्कर मांडवीवाडी यांच्या माध्यमातून 301 रुपयांचं भारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे या लांजा गावचे गावकर बबन पाले गावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. आणि सुंदर गवळण सुद्धा गायलेलं आहे. उत्तर कसं असतं काय का शाहीर. मी परवाच्या कार्यक्रमात सुद्धा या गोष्टीची कार्यक्रमात सुद्धा बोललो. माझा आवाज येत नाही, मी मध्ये बोलतो. परवा सुद्धा बोललो. शायरांच्या गवळणीचे आहेत अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मी किती म्हणजे मीच नाही, बाकीच्यांसोबत कसे कार्यक्रम करतात मला माहिती नाही, पण माझ्यासोबत जेव्हा त्यांनी कार्यक्रम केलाय गवळण त्यांनी माझ्यासोबत सोचवळच गायली. काय परवाची सुद्धा गवळण सोचवळच होती. आजही चांगली गवळण गायली आणि चांगलंच उत्तर देतो आहे का. ठीक आहे, कोणतीच गेली बेशक तुम मेरी मोहब्बत हो. सावळा हरी मी ग तुझा घनश्याम, सावळा हरी मी ग तुझा घनश्याम. स्वर मुरलीचे पडता गाणी
घरी मी ग तुझा घनश्याम. कोण म्हणतो? कृष्ण म्हणतो राधेला. सावळा आहे, काळा आहे, पण मी तुझा घनश्याम आहे असं काना म्हटलं. उत्तर कसं असतं ऐका पोरांनो, रेकॉर्ड करून घ्या. चिमण बुवाला त्यांच्या प्रेमाच्या गवळींची कटिंग देणारं एकच शायर आहे या कोकणामधला तो सचिन बुवा. परवाही दिली त्यांनी सुंदर गवळून दिली, प्रेमाचीच गायली. काय उत्तर आहे ते युट्यूबला येईल, माझ्या पोरं टाकतील, नाही तर जितू दादा आहेत त्यांचे बंधू ते निश्चितपणे टाकतील. आजही उत्तर कसं आहे शायर ऐका, समाज ऐका, समाज ऐका. तर राधा काय म्हणते, राधा काय म्हणते ऐका. माझा नया घरी नया घरी. काय म्हणते राधा? अनिया मला समजायला पाहिजे म्हणते राधा म्हणते तू माझा प्रिय सखा, मी तुझी भक्ती केली, पण माझं ह्या जन्मी माझा नवरा, ह्या जन्मी माझा नवरा आहे, त्याचं नाव अनिया आहे. मग राधा काय म्हणते? माझा नया घरी तो माझा प्रभू राम. 7व्या जन्मी मला वचन दिलं असतं की 8व्या जन्मी मी तुझं हे वचन पूर्ण करीन, असं वचन दिलं रामाच्या जन्मी. म्हणून ती काय म्हणते राधा बघा, माझा नया घरी तो माझा घनश्याम. गोकुळी गाना नाव घे माझे, गोकुळी गाना नाव घे माझे, केलेस तू बदनाम. तो माझा नवरा घरी, माझा नवरा घरी, तो माझा प्रभुरा. नवरा घरी तो माझा प्रभुरा, नवरा घरी तो माझा प्रभुरा. गोकुळी गाना नाव घे माझे, गोकुळी गाना नाव घे माझे, केलेस तू बदनाम. नवरा घरी तो माझा प्रभुरा, नवरा घरी तो माझा प्रभुरा, नवरा घरी तो माझा प्रभुरा. संदेश सुद्धा आहे, सुप्त संदेश, गुप्त संदेश आहे. ज्या काही गोष्टी आता समाजामध्ये घडतायत, नवरा ही आपली प्राथमिकता आहे, हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं जास्त बोवांना त्रास देणार नाही, एकच विषय गाड्या, पण वार जिवारी आहे, वार जिवारी बोवांच्या नाही. विषय माझा कसा आहे पहिला जीवनला खाली चर्चा थोडस पतिव्रता बदनाम केलीस, ही पतिव्रता बदनाम केलीस, देवेंद्र तुझी पतिव्रता बदनाम केलीस, देवेंद्र म्हणजे देवांचा राजेंद्र, यांना मी बोलत नाही. हा बोलतोय तुम्ही ऐका. पतिव्रता बदनाम केलीस, अरे देवेंद्र तुझी मग त्याच अजून कर्माची तू भोगतोस बदनाम, त्याच अजून कर्माची तू भोगतोस बदनाम.
त्याचा अजून कर्माची चूक भोगतो समजलं त्याचा अजून कर्माची चूक भोगतो समजलं भोगण्यासाठी देवेंद्र गेलेला अहिल्या भोगण्यासाठी देवेंद्र गेला आणि गौतम ऋषीने त्याला शाप दिला 33 कोटी देवांचा राजा त्याचं नाव देवेंद्र विषय कसा आणला रूप बदलून कळाले नाही तिला तिच्यावरती होता डोळा अचानक घातलंस घाला तिच्यावरती होता डोळा अचानक घातलंस घाला गौतम आणि शाप देऊनी हल्ला तो प्रयत्न गौतम आणि शाप देऊनी हल्ला तो प्रयत्न त्याचा अजून कर्माची चूक त्याचा अजून त्याचा अजून कर्माची चूक तो समजला फिरला उचकामी जगिया ठरला उचकामी जगिया ठरला अहिल्याच्या घरात शिरला सचिनला त्या कसा विसरला दिल्या वचन बेमान फिरला उचकामी जगिया ठरला उचकामी जगिया ठरला उचकामी जगिया ठरला असं का म्हटलं सगळ्या देवांची मंदिर आहेत इंद्राचं मंदिर कुठल्या गावात आपल्या कोकणात असेल दाखवा मला शंकराचं आहे विष्णूचं असेल विठ्ठलाचं असेल 33 कोटी देवांचा राजा आहे तो त्याचं मंदिर नाही कुठे पुऱ्या कोकणात नव्हे अखंड हिंदुस्थानामध्ये तुम्ही तपासून बघा रावणाचं मंदिर आहे रावणाचं मंदिर आहे पण इंद्राचं मंदिर नाहीये म्हणून म्हटलं म्हणून सचिन म्हणतो तुला रे म्हणून सचिन म्हणतो तुला रे चालू पड हिटणं म्हणून सचिन म्हणतो तुला रे चालू पड हिटणं त्याचा भोगतो समजणं त्याचा अजून बापाची चूक भोगतो समजणं त्याचा अजून बापाची चूक भोगतो समजणं पतिव्रता बदनाम केली देवेंद्र तुझितनं पतिव्रता बदनाम केली देवेंद्र तुझितनं त्याचा अजून बापाची चूक भोगतो समजणं त्याचा अजून कर्माची चूक भोगतो समजणं त्याचा अजून कर्माची चूक देवाला बोललोय बुवाला तुमच्या बोललो नाही हो देवाला बोललोय विषय आहे आणि त्यांनी उत्तर द्यावं याच्यावर मला त्यांनी मला उत्तर द्यावं इंद्राचा आणि इल्लेचा विषय घाला त्यांनी उत्तर द्यावं तो का शिरलास घरात त्याच्या त्यांनी उत्तर द्यावं मला जास्त झाली होती
कंट्रोल होत नव्हतं. असं काहीतरी त्यांनी बोलावं, जरूर बोलवायचं. काय असेल तो असेल आपला, तुम्हाला माहिती. 15 वर्ष इथं बारी करतात, मला मालकांनी सांगितली. कशाला घाबरतील, कशाला घाबरतील, त्यांचाच गाव आहे, गाव त्यांचाच आहे, कशाला घाबरतील. बरं, पुढचा विषय सुंदरसे विषय आहेत मित्रांनो. फक्त काय म्हणतात ना, तब्येत थोडसा आवाज साथ येत नाही, पण तरी तुमच्यापर्यंत जेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यात वाद नाही, कारण माझं नाव शाहीर सचिन आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही, लक्षात घ्या. पोहोचवण्याचं काम करतोय. बघा पुढचा विषय. माझा नाही झाला विषय जसा पहिला दिला तसा दुसरा विषय. मी आपला वनात एकट्याच शिकतो, मी आपला वनात रानात म्हणा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. मी आपला रानात एकट्याच शिकतो, मग माझ्यावर कशाला हा कुत्रा भुकतो. विषय कसा आणला. आणि भुवनी कुत्री गावी तुला कसा आणलाय. मी आपला वनात एकटाच शिकतो, माझ्यावर कशाला हा कुत्रा भुकतो. काही याचा धोपडा, काही याचा थोबडा, फोडू का जबडा. आज नेमकंच मारून बाण, आता पकडून याची मान, आता पकडून याची मान. तर तो कापून दोन्ही कान, आता पकडून याची मान, तो कापून दोन्ही कान, आता पकडून याची मान. द्रोणाचार्य आपल्या शिष्याला घेऊन गेलेले आहेत. अर्जुन होता, 5 कौरव होते. एकलव्याची कथा गातोय, भवाना बोलत नाही. दिसायला आहे हा कानवाला, रिप्लायच येत नाही म्हणजे माझा इको कमी कर थोडासा. दिसायला आहे हा कानवाला, अलगदियाचा काढू का डोळा, अलगदियाचा काढू का डोळा. सगळ्याला येता आता पकडून याची मान, आता पकडून याची मान. सगळं कापून कोणी का, आता पकडून याची मान, सगळं कापून कोणी का, आता पकडून याची मान.
रेकॉर्ड ब्रेकर किती लाव खालीच्या शेवटी मी जेवढं बसलेला आवाज आहे मोठं तेवढा तर सचिन मोहाना हा नाही असं नाही रेकॉर्ड ब्रेकर केला मारून उड्या कुठं पडशील गड्या मारून उड्या कुठं पडशील गड्या माझ्या दृष्टीचा परला सणारीच्या आता रामायण गातोय महाभारत तुम्ही ऐकलं मगाशी कुत्रा गायलाय त्यांनी कुत्री गायची चॅलेंज आहे माझं त्यांनी कुत्री गावी आणि आता हा देतोय ऐका देतोय आता रामायण गातोय मारून उड्या कुठं पडशील गड्या माझ्या दृष्टीचा पडला सणारीच्या माझ्या दृष्टीचा पडला सणारीच्या जरी लपलस आड लांबोरीच्या ऐका क्लिअर करा जरी लपलस आड लांबोरीच्या आड हा जरी लपलास आड म्हणजे त्या बोरीच्या झाडाच्या आड तुम्ही काहीतरी वेगळं समजू नका हो विषय कसा करतो बघा अरे जरी लपलास आड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या सगळं हे रान कापून टाकीन तुझी विमान भेटशील जिथं मारीन मी तिथं भेटशील जिथं मला मारीन मी तिथं पुढे जन्माचा जाशील घालीच्या पुढे जन्माचा जाशील घालीच्या जरी लपला साड मोरीच्या जरी लपला साड मोरीच्या काय सोडणार मी तुझ मारीच्या लपला साड मोरीच्या काय सोडणार तुझ मारीच्या लपला साड मोरीच्या काय सोडणार तुझ मारीच्या लपला साड
देवाजुने 3 विषय कडकडीत आहेत, त्यांनी उत्तर द्यावी. विषय महाभारत गायले, रामायण गायले, व्यतिरिक्त त्यांना वैयक्तिक टीका-टिप्पणी केलेली नाही. सुंदर बारी केली, चांगली बारी केलेली आहे आणि त्यांनी माझ्या विषयाची उत्तरं द्यावी, जरूर द्यावी. लोकांनी सुद्धा ऐकावी, तुम्ही सुद्धा ऐका. आणि म्हणून कार्यक्रमाची सांगता करताना कार्यक्रमाची सांगता करताना एक विषय माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी विषय. शेतात नांगर धरी जाती बंद मी शेतकरी, शेतात नांगर धरी शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी शेताच्या बांधावर खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर खाई कांदानी भाकरी. शेतकरी शेतात नांगर धरी, शेतकरी शेतात नांगर धरी शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी. जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा, शेती तुम्ही वंदना जरी पिकलं नाही येऊना, जरी पिकलं नाही येऊना. कष्ट करून पेरतो गहू, जोंधळा गहू भाकरी, कष्ट करून पेरतो जोंधळा गहू भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी 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 शेतामध्ये मिरवतो नाही दुसऱ्याचा चाकर, जोडीदारी कालभरी साथ देते जन्मभर, साथ देते जन्मभर. बांधा भाकरी तीनच घेऊन जाते, बायकोच घेऊन जाते. म्हणून म्हटलं हवी कशाला कुशाती जमिनीची नोकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, 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 शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी. कार्यक्रमाची सांगता करतो. बुवांनी पुन्हा एकदा चांगलाच कार्यक्रम केलाय आणि मी मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे शब्दाची जुगलबंदी असेल, पण विषय माझे जे आहेत ते आधारून आहेत, ते त्यांनी खोडावे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं, तेवढी माझी विनंती आहे. त्यांनी तेवढी माझी विनंती आहे. आणि शायरांनी मला लेखी विषय दिलेला आहे. मित्रांनो, मी त्यांना मागच्या बारीमध्ये सांगितलेलं आहे. काय प्रॉब्लेम तुमचा, काय प्रॉब्लेम आहे सांगा.